नमस्कार. श्री राम नवरात्राचा आजचा तिसरा दिवस. रामप्रभूंचं ध्यान करून आणि त्यांच्या गुणगायनामध्ये तल्लीन होऊन आता आपण पुढच्या श्लोकाकडे वळूया. चौथा श्लोक आहे. रामरक्षां पठेत प्राज्ञः पापघ्निं सर्वकामदां शिरो मे राघव पातु भालं दशरथात्मजः. प्राज्ञः रामरक्षां पठेत. बुद्धिमान शहाण्या माणसांनी रामरक्षेचं पठन करावं. बुद्धिमान कोण आहे? की जो स्वतःच्या कल्याणाची इच्छा करतो, जो मनुष्य जन्म मला मिळालाय त्याचं सार्थक, परमात्म्याचं शाश्वतत्व आणि या संसाराचं क्षणभंगुरत्व जाणून स्वधर्माचं आचरण आणि ईश्वराची भक्ती करण्यामध्ये आहे, हे जो जाणतो तो प्राज्ञ आहे. रामरक्षा पापघ्निं म्हणजे सगळ्या पापांचा दोषांचा नाश करणारी आहे. अंतःकरणातले जन्मजन्मांतरीचं अज्ञान मल जाड्य दूर करणारी आहे. आणि सर्व कामदाम म्हणजे सर्व इच्छा ऐहिक पारलौकिक पूर्ण करणारी आहे. या श्लोकाच्या दुसऱ्या ओळीपासून म्हणजे शिरो मे राघव पातु यापासून तर 9व्या श्लोकापर्यंत पातु रामोखिलं वपूपर्यंत ज्याला रामरक्षा म्हणजे रक्षण करणारी असं म्हटलंय ते हे श्लोक आहेत. हे श्लोक अत्यंत महत्त्वाचे आहेत. अगस्ती संहितेमध्ये याला वज्रपंजर कवच असं म्हटलंय. हे वज्रपंजर रामकवच या स्तोत्राचा महत्त्वाचा भाग आहे. दैत्यांवर विजय मिळवण्यासाठी देवांनी श्रेष्ठ दधीची ऋषींच्या हाडापासून वज्र तयार केलं आणि त्या वज्राने वृत्रासुराचा वध इंद्राने केला. अत्यंत कठीण दृढ अमोघ असं हे वज्र आहे. या स्तोत्राचा पाठ केल्याने आपल्या शरीराभोवती सुद्धा वज्रासारखं कठीण असं संरक्षक कवच, अभेद्य असा पिंजरा जणू तयार होतो आणि म्हणून याला वज्रपंजर कवच असं म्हटलंय. या रामकवचात शरीराच्या प्रत्येक अवयवाचं नाव घेऊन त्याचं रक्षण श्रीराम करोत असं म्हटलंय. पण प्रत्येक रक्षणीय अवयव आणि त्यासाठी रामाचं जे नाव ऋषींनी योजलं आहे ते अतिशय वैशिष्ट्यपूर्ण आहे असं आपल्याला दिसतं. काही संदेश देणारं असं हे नाव, असं हे विशेषण प्रत्येक ठिकाणी योजलंय. या कवचामध्ये रामचरित्र क्रमाने सांगितलंय. हे 5 श्लोक म्हणजे रामरक्षेचे पंचप्राणच आहेत. शिरो मे राघव पातु, शरीरामधला श्रेष्ठ अवयव म्हणजे शिर म्हणजे मस्तक, त्याचं रक्षण रघुकुलात श्रेष्ठ असणाऱ्या राघवानी करावं अशी प्रार्थना आहे. श्रीराम सूर्यवंशामधल्या रघुकुलामध्ये जन्माला आलेत. ज्याच्यामुळे हा वंश ओळखला जातो तो रघुराजा अत्यंत पराक्रमी होता. रघु सम्राट होता. त्यांनी दिग्विजय केला होता. अतिशय दानशूर होता. स्वतः मिळवलेली संपत्ती तो दरवर्षी यज्ञ करून दान करीत असायचा. कौत्स आणि रघुराजाची कथा आपल्या सगळ्यांना माहिती आहे. अत्यंत सामर्थ्यशाली असा हा रघुराजा होता. त्याचं चरित्र इतकं दिव्य होतं की त्याच्या वंशात पुढे जे जे जन्माला आले त्यांना राघव ही संज्ञा प्राप्त झाली. आणि या सगळ्यांच्या मध्ये श्रीरामांनी आपल्या कर्तृत्वाने पूर्वजांची कीर्ती वाढवली. असा पराक्रम केला की ज्यामुळे राघव म्हणजे श्रीराम हेच समीकरण दृढ झालं. अशा रघुकुळातल्या श्रेष्ठ रामांनी माझ्या शिराचं म्हणजे मस्तकाचं रक्षण करावं अशी प्रार्थना केली आहे. भालं दशरथात्मजः, माझ्या भालप्रदेशाचं कपाळाचं रक्षण दशरथाचा पुत्र श्रीराम करोत अशी प्रार्थना आहे. श्रीरामांच्या वाट्याला जे भोग आले ते दशरथपुत्र असल्यामुळे आले. दशरथात्मज असं रामांना या ठिकाणी म्हटलं. दशरथांनी कैकेयीला दिलेल्या वचनाची पूर्ती करण्यासाठी त्यांना वनवास भोगावा लागला. आणि दैववशात येणाऱ्या सगळ्या या दुःखाचा
तटस्थतेने कसा स्वीकार करावा हे रामचरित्र आपल्याला सांगतं. सुख असो की दुःख असो, त्याचा तटस्थतेने रामांनी स्वीकार केला. आपलं भाग्य ललाटावर लिहिलं असतं असं म्हणतात. परंतु पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा हे जाणून आणि सुखदुःखे समे कृत्वा लाभालाभो जयाजयो अशा स्थितप्रज्ञाच्या भूमिकेतून जीवन जगण्याचा संदेश भालम दशरथात्मजः या प्रार्थनेतून मिळतो. श्रीराम आम्हाला ती शक्ती देवो, म्हणजेच आमच्या भालाचं रक्षण करो, अशी प्रार्थना ऋषींनी केली आहे. 5वा श्लोक आहे, कौसल्ययो दृशौ पातु विश्वामित्र प्रियश्रुती घ्राणं पातु मखत्राता मुखम सौमित्री वत्सलः. कौसल्ययो दृशौ पातु, या ठिकाणी रामाला कौसल्येय म्हणजे कौसल्येचा पुत्र असं म्हटलंय. कौसल्येचा पुत्र श्रीराम माझ्या डोळ्यांचं म्हणजे माझ्या दृष्टीचं रक्षण करू. कौसल्या राणी अतिशय सात्विक आणि समजूतदार होती. पट्टराणी असून सुद्धा ती दुर्लक्षितच राहिली. परंतु सगळ्यांवर तिचं प्रेम होतं. राम, लक्ष्मण, भरत, शत्रुघ्न, सुमित्रा आणि कैकेयी सुद्धा या सगळ्यांच्या प्रती तिच्या मनामध्ये ममता होती. कर्तव्यामध्ये ती दक्ष होती. अशा कौसल्येच्या पुत्रांनी रामानी आमच्या डोळ्यांचं रक्षण करावं. जीवनाकडे पाहण्याची निकोप आणि निरामय दृष्टी आम्हाला मिळावी अशी प्रार्थना आहे. विश्वामित्र प्रियश्रुती, विश्वामित्र प्रिय म्हणजे विश्वामित्रांना प्रिय असणारा असं विशेषण रामांसाठी इथे वापरलंय. विश्वामित्रांचा आवडता शिष्य असणाऱ्या श्रीरामांनी माझ्या कानांचं रक्षण करावं. श्रीराम विश्वामित्रांचे उत्तम आणि आवडते शिष्य होते. गुरुवचनाचं श्रवण ते करत होते आणि श्रवण हे ज्ञानप्राप्तीचं पहिलं आणि महत्त्वाचं साधन आहे. नवधा भक्तीचं सुद्धा पहिलं साधन श्रवणच आहे. नाना विद्यापिंड ज्ञान, नाना तत्वांचे शोधन, नाना कला ब्रह्मज्ञान, श्रवणे वीण ना कळे असं समर्थ म्हणतात. श्रद्धेनी भक्तीनी गुरुवचनाचं श्रवण घडलं पाहिजे. यज्ञाच्या रक्षणासाठी विश्वामित्र रामांना घेऊन जातात. त्यावेळी रामांची सेवावृत्ती, त्यांची नम्रता, त्यांचे आचार, श्रवण करण्याची, ज्ञान घेण्याची त्यांची सज्जता, हे सगळे गुण पाहून अत्यंत प्रसन्न होतात. कृतार्थोस्मी महाबाहो कृतम गुरुवचस्त्वया असं म्हणून रामांचा गौरव करतात. विश्वामित्रांना अत्यंत प्रिय अशा रामानी आमच्या श्रुतींचं म्हणजे आमच्या कानाचं रक्षण करावं. आमच्या ठाई उत्तम शिष्य बनण्याची आणि त्यासाठी उत्तम श्रवण करण्याची पात्रता श्रीरामाच्या कृपेने यावी अशी प्रार्थना केली आहे. घ्राणं पातु मखत्राता, यज्ञाचं रक्षण करणाऱ्या रामानी माझ्या नाकाचं रक्षण करावं. मखत्राता, मख म्हणजे यज्ञ, मखत्राता म्हणजे यज्ञाचं रक्षण करणारा असं विशेषण रामांचं या ठिकाणी आलं आहे. रामानी विश्वामित्रांच्या यज्ञाचं रक्षण केलं. मारीच, सुबाहू यज्ञामध्ये विघ्न आणत होते, त्यांचा नाश केला आणि म्हणून त्यांना मखत्राता म्हटलंय. वायुमंडल शुद्ध होण्यासाठी यज्ञाचं महत्त्व आहे. यज्ञामध्ये समिधा, तूप या सगळ्यांचं हवन केलं जातं आणि मंत्रोच्चारांनी वातावरण शुद्ध होतं. यज्ञसंस्था निसर्गामध्ये समतोल राखते. आजसुद्धा या यज्ञांवर संशोधनं होत आहेत. विषाणूंना नष्ट करण्याचं सामर्थ्य या यज्ञात होतं. यज्ञात भवती पर्जन्यः असं म्हटलंय. रामाच्या राज्यात योग्य वेळी योग्य प्रमाणात पाऊस पडत असायचा. पृथ्वी धनधान्यांनी समृद्ध होती. राम यज्ञाचं रक्षण करणारे आहेत. असा यज्ञ रक्षण करता राम आमच्या नाकाचं रक्षण करो, शुद्ध वातावरण आम्हाला लाभो असं या ठिकाणी म्हटलंय. मुखम सौमित्री वत्सलः म्हणजे सौमित्र, सौमित्र म्हणजे लक्ष्मण सुमित्रेचा पुत्र तो सौमित्र. लक्ष्मणाच्या प्रती वत्सल असणारा राम माझ्या मुखाचं रक्षण करो. लक्ष्मणावर
रामांचं अत्यंत प्रेम होतं. लक्ष्मण म्हणजे रामाचा बहिश्चर प्राणच होता. रामाच्या यशोध्वजाचा दंड म्हणजे लक्ष्मण आहे असं तुलसीदासांनी म्हटलंय. लक्ष्मणाच्या रागाला आवर फक्त श्रीरामच घालू शकत होते. राम रावण युद्धामध्ये लक्ष्मणाला शक्ती लागते त्यावेळी राम अत्यंत व्याकुळ होतात आणि म्हणतात, लक्ष्मणा तू नसलास तर मला ही लंका नको, जय नको, सीता सुद्धा नको. परित्यक्ष्याम्यहं प्राणान् वानराणां तु पश्यतां यदि पंचत्वम आपन्नः सुमित्रानंदवर्धनः. असं राम म्हणतात, मी प्राणसुद्धा त्यागीन असं म्हटलंय जर का लक्ष्मण नसेल तर. असं प्रेम रामांचं लक्ष्मणावर होतं. ज्या लक्ष्मणाच्या मुखकमलाला श्रीरामांची अशी वत्सल दृष्टी लाभली ते राम माझ्या मुखाचं रक्षण करोत, तोच कृपा कटाक्ष आम्हाला सुद्धा लाभो असं म्हटलंय. पुढचा श्लोक आहे, जिह्वां विद्यानिधी पातु कंठं भरतवंदितः स्कंधौ दिव्यायुध पातु भुजौ भग्नेश कारमुखः. विद्येचा साठा असणारा विद्यानिधी राम माझ्या जिभेचं रक्षण करो. आहार विहार आणि वाणी यावर नियंत्रण असल्याशिवाय विद्यानिधी होता येत नाही. ते एक तपच आहे. जिभेवर नियंत्रण सगळ्यात कठीण आहे. खाणं आणि बोलणं यावर नियंत्रण म्हणजे जिभेचं नियंत्रण. असा जिभेवर विजय मिळवण्यासाठी संयम असावा लागतो. श्रीराम प्रभू संयमाचा आदर्श आहेत आणि प्रभूंनी आमच्या जिभेचं रक्षण करावं म्हणजे तो संयम आमच्याही जीवनात यावा ही प्रार्थना आहे. कंठं भरतवंदितः, भरत ज्याला वंदन करतो तो राम माझ्या कंठाचं रक्षण करो. आनंद शोक अशा भावना जेव्हा व्यक्त होतात त्यावेळी कंठ दाटून येतो. भरताचं रामावर आत्यंतिक प्रेम आहे. मातेबद्दलचा राग, सगळ्यांनी त्याच्यावर घेतलेला संशय, रामाला परत आणता न येणं असं सगळं असून सुद्धा या भरतानी निस्पृहपणाने उत्तम राज्यकारभार केला. पराक्रमी सद्गुणी धर्मात्मा भरत रामांना वंदन करतो. असा भरत ज्याला वंदन करतो असा राम आमच्या कंठाचं रक्षण करो असं म्हटलंय. स्कंधौ दिव्यायुध पातु भुजौ भग्नेश कारमुखः. दिव्य आयुध धारण करणाऱ्या रामानी आमच्या स्कंधाचं रक्षण करावं म्हणजे खांद्यांचं रक्षण करावं. तसंच भग्न ईश कारमुक म्हणजे ज्यांनी शंकर भगवंताचं धनुष्य भंग केलं असे राम माझ्या बाहूंचं रक्षण करो. राम दिव्य शस्त्रधारी आहे, कोदंडधारी आहे आणि ही आयुध पेलण्यासाठी खांदे आणि बाहू मजबूत असावे लागतात. बाहूंमध्ये बल असावं लागतं. रामामध्ये दिव्य आयुध धारण करण्याचं आणि त्यांच्या भुजांमध्ये शंकराचं धनुष्य भंग करण्याचं सामर्थ्य. असे महाबाहू वीर राम आमच्या खांद्यांचं आणि आमच्या बाहूंचं रक्षण करोत. स्वधर्म पालनासाठी, स्वसंरक्षणासाठी आणि दुष्टांच्या पारिपत्यासाठी आम्हाला शक्ती देवोत ही प्रार्थना या श्लोकामध्ये केली आहे. आज इथेच थांबूया. राजाधिराज प्रभू रामचंद्र भगवान की